अमरावतीत मतमोजणीसाठी प्रशासन आणि पोलीस सज्ज झाले। 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींसाठी मतमोजणी होणार आहे। अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण मतमोजणीची तयारी झाली आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे। या संदर्भात चांदूर रेल्वे स्थानक येथील मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायती निवडणुका ज्या त्या आटोपल्या आहे आणि आता प्रशासन सज्ज झालं आहे ते निवडणुकीच्या मतमोजणीला। मी सध्या उभा अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या मतमोजणी केंद्रावर बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लागलेला आहे। एकंदरीत बघितलं तर उद्या सकाळी 10 वाजतापासून ही मतमोजणी जी आहे ते सुरू होणार आहे आणि साधारणतः 11 ते 1 वाजेपर्यंत हे निकाल जे आहेत ते हाती येऊ शकतात। कारण की काही ठिकाणी अत्यंत मोजके फेऱ्या होणार तर काही ठिकाणी 20 फेऱ्या होणार। म्हणजे अचलपूर मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी सर्वात मोठा मतदारसंघ असल्या कारण त्या ठिकाणी 20 फेऱ्या होतील। तिथला निकाल जो साधारणतः 2 वाजेपर्यंत हाती येईल। एकंदरीत जर बघितलं अमरावतीचं चित्र तर काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागली आहे। यशोमती ठाकूर जे आहे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तर दुसरीकडे भाजपची प्रतिष्ठा जे पणाला लागली आहे कारण की या धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपचे जे आमदार आहेत प्रताप अडसर त्यांची बहीण जी आहे ते निवडणूक रिंगणात आहे। नगराध्यक्ष पदासाठी त्या उमेदवार होत्या आणि दुसरीकडे गजानन लवटे जे शिवसेना उभाटा गटाचे आमदार आहेत त्यांचा मुलगा जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली। एकंदरीत चित्र जर बघितलं तर साधारणतः 2 वाजेपर्यंत हे निकाल जे ते संपूर्ण हाती येतात आणि कुठल्या नगर परिषदेवर कोणाची सत्ता येईल हे चित्र जे या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। अमरावती कॅमेरापर्सन सागर सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज।